नमस्कार. कसे आहात आपण? कधी कधी ना आपल्या आयुष्यात कठीण काळ येतो, संकटं येतात किंवा एखादा असा प्रॉब्लेम येतो की ज्यातून ना सुटण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, पण तरीही काही होत नसतं. काही मार्गसुद्धा आपल्याला दिसत नसतो, केवळ अंधार दिसत असतो. भविष्याची चिंता, ह्यातून काही मार्ग सापडेल की नाही, काही चांगलं होईल की नाही, की आता हे असंच राहणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अस्वस्थ करत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्र कितीही अंधारी असली तरी कधी सकाळ व्हायची थांबत नसते. तसंच चांगले दिवस हे सुद्धा लवकरच येणार आहेत. आता मी तुम्हाला सांगेन की ह्या सगळ्यावर एकच उपाय, तो म्हणजे आपले स्वामी आणि स्वामींची सेवा. तुम्ही म्हणाल आम्ही स्वामींची सेवा करत आहोत तरीसुद्धा काही होत नाही आहे, तर ह्यावर मी असं सांगेन की सेवा सुरू ठेवा, स्वामींना प्रार्थना करत राहा. कधी कधी ना मित्रांनो, चमत्कार हे शेवटच्या क्षणीसुद्धा होतात. होतं कसं की आपण प्रयत्न करत असतो, स्वामी सेवा करत असतो, पण काही आपल्याला लक्षणं दिसत नाहीत की काही चांगलं होणार आहे, यातून बाहेर आपण कसं पडू. आपल्याला एक स्वभाव असतो की आपल्याला सगळं जाणून घ्यायचं असतं की कसं होणार, काय होणार, किंवा काही वेळेला ना एक छोटासा अविश्वास पण आपल्या आत असतो की ह्यातून कायच होणार, स्वामी तरी कायच मार्ग काढतील यातून. पण स्वामींना तर काहीच अशक्य नाही आहे ना, स्वामींना सारं काही शक्य आहे. त्यांनीच हे विश्व निर्माण केलं आहे, तर आपले हे छोटे छोटे प्रॉब्लेम त्यांच्यासमोर कायच आहेत, बरोबर ना? तर आपण काय करायचं आहे, हे कसं होईल, कायच होईल, काय मार्ग निघेल, यापासून ना लांब राहायचं आहे, स्वतःला डिटॅच करायचं आहे यापासून आणि स्वामी सेवेवर फोकस करायचा आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळेला आपल्याला ना परीक्षा, आता आपण देतो कॉलेज, स्कूल वगैरे तुम्हीही दिल्या असतील, ज्यावेळेला आपल्याला माहीत असतं की काय प्रश्न येणार आहेत, काय सिलेबस आहे, कशातून येणार आहे, त्यावेळेला अभ्यास करणं सोपं असतं की नाही. पण ज्यावेळेला आपल्याला माहीत नसतं की आपल्याला काय विचारतील, जसं आता आपण काही वेळेला जॉब इंटरव्ह्यूला जातो किंवा काही खूप मोठ्या मोठ्या परीक्षा असतात ना, UPSC वगैरे, त्याला भरपूर सिलेबस असतो, त्यामुळे काय, कशातून, कुठून काय विचारतील काही माहीत नसतं. तर अशा वेळी अभ्यास कठीण असतो. इथेही स्वामी आपली तशीच परीक्षा घेत आहेत की समोर ना काही आपल्याला पॉझिटिव्ह संकेत दिसत नाही आहेत की काय होणार आहे, कसं होणार आहे, फक्त अंधार दिसतोय. आणि मग अशा वेळी तरी पण स्वामींवरची श्रद्धा अढळ ठेवायची, स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा, हे जरा कठीण होतं आणि हीच स्वामी आपली परीक्षा घेत असतात. तर त्यामुळे जरी समोर काही दिसत नसलं, काही तुम्हाला पॉझिटिव्ह संकेत मिळत नसले, तरीसुद्धा विश्वास अढळ ठेवा, चांगले दिवस येणार, स्वामी आपल्यासोबत आहेत. तर स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. चांगले दिवस आता लवकरच येणार आहेत. आयुष्य सुखाने, आनंदाने भरून जाणार आहे. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच स्वामी पूर्ण करणार आहेत. चला तर मग, स्वामींचं नामस्मरण मात्र अवश्य करत राहा. नामस्मरणाने आपल्याला संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळते व जी शांतता आपल्या मनाला मिळते ना, त्यातनंच आपल्याला बरेच मार्ग सुचत असतात. म्हणजे स्वामीच ते सुचवत असतात आणि त्यावर काम केल्यावरच आपण त्यातून बाहेर पडत असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये लिहून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या स्वामींचा महिमा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग, स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.